कबड्डी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेलं वडगाव. आता हे तसं साई समता कार्यालयाचा आज वाढदिवस, त्याचप्रमाणे साई श्रद्धा मान्य आपले निवृत्त फौजी बोरसाहेब यांच्या ह्या दोन्ही कार्यालयाचा वाढदिवस. ह्या वाढदिवसानिमित्त बोरसाहेब अत्यंत जवळचे स्नेही असल्यामुळे त्यांच्या कार्यालयाच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वडगावला, बस्तीला, खानापूरला साजेचा असा कार्यक्रम भरवावा म्हणून बोरसाहेबांच्या सल्ल्याने आपण हा कार्यक्रम कबड्डी स्पर्धा आपण इथे भरवलेली आहे. कुठून स्पर्धक या ठिकाणी आलेले? इथून मला तर वाटतं नगरचे काही संघ आहेत, पुण्याचे काही संघ आहेत, आपल्या पूर्ण जिल्ह्यातले संघ आहेत आणि एक संघ मला तर वाटतं खालून इथून मुरमाडच्या इथून आलेला आहे. टोटल किती संघ आहेत? जवळजवळ 24 संघ याच्यात उतरलेले आहेत. पहिले 20च संघ होते, परंतु काही महत्त्वाच्या संघांनी मागणी केल्यामुळे आपण 4 संघ एक्स्ट्रा घेतलेले. भोरसाहेबांच्या नियोजनाने केलेलं आहे आणि आमची जी राजन आणि प्रदीप भोर, राजन बाबळे आणि प्रदीप भोर यांच्या नियोजनाने केलेलं आहे. मी त्यांचा फक्त बॅकबोन सपोर्ट आहे. ओळख करून द्या तुम्ही खाली. हे आमचे पंचायत समिती सावरगाव गणाचे उमेदवार प्रकाशजी गिदे सरपंच बस्ती आणि माननीय जितेंद्र ढोले कुसूर गणाचे उमेदवार आणि उपसरपंच मोठं गाव येणेरे. डिक्लेअरही झाले. हां, आज डिक्लेअर करतोय ना आपण. आणि काल दादांनी त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये सुद्धा हे डिक्लेअर केलेलं आहे. काल तुमचा मोठा असा प्रचार दौरा झाला, प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद खूप चांगला आहे, लोकांचं प्रेम मिळत आहे. आता पण एका पूजेला गेलो होतो, पण 1 तास त्या पूजेला थांबून ठेवला मला की तुमच्याबरोबर आम्हाला नाचायचं आहे, तुमच्याबरोबर गायचं आहे. तुमच्या सगळ्या मित्रमंडळीची सगळी तरुण मित्रमंडळी आहेत, वाणी कंपनी अतिशय उत्साह होते. दादा 5 मिनटं म्हणता म्हणता तिचा अर्धा पाऊण तास माझा गेला. तर मगाशी उतरडे साहेब बोलले, हा BJPचा बालेकिल्ला आहे. खरं तुम्ही आता तालुक्यात आमदारकीच्या विनंती बघितलेले, विकास हाच बालेकिल्ला सर्वांचा आहे. त्याच्यामुळे कोणता बालेकिल्ला कोणता आहे हे जनता ठरवणार आहे आणि जनता आम्हाला उत्स्फूर्त बसेचा प्रतिसाद देईल. कारण विकास कामांचा महामेरू शरददादा सोनवणे यांच्या पक्षाकडून म्हणजे माननीय बाळासाहेब दांगड असतील, माननीय मधुकरजी काशीद असतील, कैलासवासी आमचे चुलते रामदास शेठ चव्हाण असतील, किंबहुना बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर आम्ही सगळे उभे राहू. आणि हा मतदारसंघ हा धनुष्यबाणाचा आहे. आत्तापर्यंत तुम्ही इतिहास बघितला असेल, धनुष्यबाण सोडून इथे कोणताही पक्ष विजयी झालेला नाही. त्याच्यामुळे आम्हाला विजयाची संपूर्ण खात्री आहे. सर्वांनी ठेवलं पाहिजे. विकास कसा होतो, वर आमदार आहे, खाली आम्ही झेडपी असलो, पंचायत समिती त्या मताची असलो का विकासाला एक डबल चालना मिळते. मला यातून एकच सांगायचं आहे, कुणीही विकास या मुद्द्यावरच निवडणूक लढली पाहिजे, वैयक्तिक मुद्द्यावर कुणी जाऊ नये. मी सर्वांना विनंती करतो. कालच्या एका व्हिडिओच्या बातमीला, क्लिपला खाली अत्यंत चुकीचे असे काही संतोष चव्हाण टिंब असे काही कमेंट्स केल्यात. मी आता उद्या पोलिसांमध्ये लेखी तक्रार त्याची करणार आहे. चुकीच्या फेक आयडीवरून काही कमेंट्स होतात. उद्या भविष्यात हे वातावरण अत्यंत स्फोटक होऊ शकतं, निवडणुकीला वेगळं वळण लागू शकतं, किंबहुना काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊ शकते. ही निवडणूक खेळीमेळीत पार पाडावी. जनतेला जे मान्य आहे ते जनता सांगणारच आहे. त्यामुळे मला तर माझा विश्वास आहे, आपण आपली कामं जनतेसमोर ठेवायचे, आपलं व्हिजन जनतेसमोर ठेवायचे. ज्याला आवडेल तो मतदान नक्कीच करणार. अजून एक तुम्हाला सांगतो, उद्या आपण आपल्या तालुक्यात, मला तर वाटतं तालुक्यात नाही, जवळजवळ 778 विद्यार्थी पोलीस प्रशिक्षण पूर्व परीक्षेसाठी येणार आहेत. जुन्नर येथे शंकरराव बुट्टे पाटलाजी येथे सकाळी 8 वाजता याचा नारळ फुटणार आहे. पूर्व परीक्षा याच्यासाठी का आपले विद्यार्थी अद्ययावत म्हणजे जे प्रशिक्षण किंवा जी पूर्व परीक्षा पोलिसांतर्फे घेतली जाते, आपण स्टॉपवॉचवर आपले रनिंग मोजतो, परंतु ते न मोजता स्पीड गनवरती आपण ते रनिंग उद्या मोजणार आहोत. मला तर वाटतं उद्या ते शिक्षक किंवा अकॅडमीवाले मोरे साहेब आहेत, अकॅडमीवाले सगळे सांगतीलच. तालुक्यात सगळ्यात प्रथम आपण ती पूर्व परीक्षा आयोजित केलेली आहे. मला तर वाटतं नाशिकवरनं काही विद्यार्थी येत आहेत, नगरवरनं येत आहेत, काही पुणे दौंड इथून येत आहेत. सराव पूर्व परीक्षा येते, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना पुढे पोलीस भरतीमध्ये जाताना कोणत्याही परिस्थितीचे सामना करायची किंवा तिथे नक्की काय वातावरण असतं याचा अनुभव यायला पाहिजे. याच्यासाठी आपण ती स्पर्धा. माझं म्हणणं एवढंच आहे, आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ह्या छोट्या छोट्या ज्या संधी आहेत रोजगाराच्या, ह्या आपण कॅच केल्या पाहिजेत. आमचं व्हिजन असते, हाताला काम दिलं तर तरुण वर्ग इकडे तिकडे भरकटणार नाही, आई वडिलांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. कोणताही आई वडील आपल्या तरुणाला, आपल्या मुलाला चांगला नोकरी धंदा मिळो, त्याला 2 पैसे मिळावेत हीच अपेक्षा असतं.
पहिला अजेंडा रोजगार हाच आमचा असणार आहे. त्याच्यामुळे उद्याही लोकांनी म्हणजे 770 विद्यार्थी ते येणारच आहे, परंतु काय असतं हे सराव परीक्षा नियोजित ज्यांना ज्यांना पोलीस भरतीकडे वळायचं आहे त्यांनी नियोजित कोणाचा भविष्यात जर प्लॅन असेल आपल्या पोलीस भरतीसाठी किंवा आर्मी भरतीसाठी त्यांनी उद्या हे सगळं पाहण्यासाठी नक्की यावं. त्यांना ह्या गोष्टीची एक सराव परीक्षा कशी असते याचा एक अनुभव मिळेल.